बघा, उदय सामंत जे निकटवर्ती आहेत शिंदेचे, ते म्हणतात की शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील, शिंदे सोडून डीसीएम पदासाठी कुणाचंही नाव नाही असं देखील त्यांनी सांगितलंय. तर डीसीएम पद न घेतल्यास आम्ही मंत्री होणार नाही, आमचं राजकीय करिअर शिंदेंच्या हातात असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलंय. त्या काही गोष्टी प्रश्नचिन्हाने येत आहेत की हा होणार आहे का, तो होणार आहे का, तो होणार आहे का. आमची पूर्ण खात्री आहे की या सरकारमध्ये आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणलेल्या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी कायमस्वरूपी करण्यासाठी ते स्वतः देवेंद्रजींना सहकार्य करतील. एकत्र बसून महाराष्ट्रातले सगळे निर्णय होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. कोणाच्याही मनात असा उद्देश नाही की या खुर्चीवर कुणीतरी जाऊन बसावं. हे आम्हाला आता जाहीरपणानं खुलासा करावा लागणं हे देखील आमचं दुर्दैव आहे, कारण आम्ही नेता म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनाच मानतो. आमचं सगळ्यांचं राजकीय करिअर आम्ही त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांना डावलून कोणतरी काय करत असेल तर आम्ही देखील गप्प बसणार नाही. एकनाथ शिंदेसाहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं ही आमची कायमस्वरूपीची भूमिका आहे.